महाराष्ट्र पोलिसांचा, विशेषतः पुणे पोलिसांचा आणि शेवटी गृह मंत्रालयाचा पण सत्कार केला पाहिजे, कारण त्यांनी केलेला पराक्रमच तसा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकेनंतर एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. विकास लवांडे यांनी कधीच न केलेला गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून पुणे पोलिसांनी गुरुवारी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला. पण आता न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी हा प्रकार नजर चुकीनं घडल्याचं मान्य केलेलं आहे. 8 मेला वाघोली पोलीस ठाण्यात विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी त्यांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती न्यायालयासमोर ठेवली. त्यात पोलिसांनी दावा केला की 2017 मध्ये बिबवेवाडी पोलीस ठाण्यात लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. प्रत्यक्षात 2017 मध्ये नथुराम गोडसे विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा क्रमांक 32/17 दाखल झाला होता, जो 2022 मध्ये शासनानं मागे घेतला. पण न्यायालयात पोलिसांनी 32/17 ऐवजी 33/17 हा गुन्हा दाखवला आणि हा गुन्हा गौतम कांबळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीचा होता. त्या प्रकरणात दारू पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप होता आणि त्यातूनही संबंधित व्यक्ती निर्दोष मुक्त झाली होती. तरीही हा गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोर आणि हल्लेखोर मोकाट फिरत असताना आंदोलन करणाऱ्यांवरच कठोर कारवाई करण्याची पद्धत पुणे पोलिसांच्या अलीकडच्या कामगिरीशी सुसंगतच दिसते. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली तर मग काय होऊ शकतं याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांवर कारवाई होईल की त्यांना आणखी महत्वाची पदं मिळतील हे पण जनतेला माहिती आहे. जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की आवाज दाबून सत्य थांबवता येईल तर तो त्यांचा गैरसमज आहे, कारण जितका आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल तितकाच आमचा लढा अधिक तीव्र, ठाम आणि निर्णायक होत जाईल.